पूर्वी तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतली होती. त्याच्यामुळे बाबांनी मला त्याच्यात इतकं सुंदर सुरेख पत्र लिहिलं त्याच्यावरती. त्याच्यामुळे माझी जेवढी मेहनत घेतली त्याचं असं अक्षरशः असं वाटलं की त्याचं चीज झालं माझं. त्याच्यामुळे मी अतिशय खुश होते त्या बाबतीत. बाबा नेहमीच माझ्या कामात रस घेतात. ते चौकशी करतात, काम बघायलाही येतात आणि एखादी गोष्ट जरी नाही आवडली तर थोडंसं ते गोड शब्दात सांगतात की बाबा हे तुला जरा थोडंसं सुधारायला पाहिजे वगैरे. त्यामुळे खूप छान म्हणजे मार्गदर्शन करतात. आमचे बाबा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वच. एक उत्तम CA, एक उत्तम वक्ता, कवी, लेखक, जसं बाकी सगळं जसे म्हणत होते तसंच, एक बँकेत डिरेक्टर, आमचे घरगुती डॉक्टरही. काही कुठलीही गोष्ट झाली की आम्ही पहिल्यांदा नेहमीच त्यांना विचारतो. आमची मुलं काय किंवा सगळेच म्हणजे त्यांना विचारतो आणि मग आपोआपच तिकडे आमचं सगळंच म्हणजे होऊन जातं. आम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच लागत नाही. आणि त्यांच्या प्रवासाची आवड म्हणजे राजापूर ते थेट अमेरिकेपर्यंत एवढा उत्साह या वयात म्हणजे मला खरोखर त्यांचं कौतुक वाटतं. आणि आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून की त्यांनी त्यांचे शारीरिक आणि मानसिक तब्येत खूप छान ठेवल्यामुळे आज त्यांच्याकडे हे मोठं ट्रेझर आहे हे. त्यामुळे आय रिअली अप्रिशिएट यू बाबा. मी थोडासा इंग्लिश बोलते आहे मध्ये मध्ये, इट्स ओके. मी असं ऐकलं आहे की आर्किटेक्ट म्हणजे आम्ही लोक जे आम्ही आर्टिस्ट लोक म्हणतो ते थोडेसे मूडी असतात. पण तुम्हीच सांगा की जर मूड नाही लागला तर काम कसं उत्तम होणार. मला असं वाटतं की त्यांना हे माहिती आहे म्हणून ते माझं मन जपतात व मला खूप पाठिंबा देतात. आणि आम्हाला आणि आमच्या मुलांना नेहमीच ते खूप छान गाईड करतात. त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळो असंच माझी इच्छा. बेस्ट विशेस टू यू बाबा. जसं सुनेनी सासऱ्यांबद्दल बोललं आहे, आता सासू जावयाबद्दल काय लिहिलं आहे हे आपल्यासमोर दीपा मामी पेठे सादर करतील. स्टेजवरच्या मान्यवरांना अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार. मी माझ्या सासूबाई मालिनीबाई पेठे यांनी आनंदरावांना कौतुकपर आणि आशीर्वादपर असं पत्र लिहिलं आहे. ते तुमच्या पर्यंत पोचवण्याचं काम करत आहे. चिरंजीव आनंदराव यांस अनेक आशीर्वाद. अनेक हा शब्द तुमच्या बाबतीत अगदी बरोबर बसतो. पहिलं म्हणजे तुम्ही पत्रिका पाहून भविष्य सांगता. दुसरं म्हणजे CA आहात म्हणून येणाऱ्या सर्व क्लायंटना अगदी घरच्यासारखा सल्ला देता. तिसरं म्हणजे तुम्ही औषधं देता, जो तुमचा वाढवडलार्जित असा उद्योग आहे. याज्ञवल्क मुनींनी सरस्वतीची आराधना करून सरस्वतीला प्रसन्न करून घेतली, तशीच तुम्हालाही सरस्वती प्रसन्न आहे असं मला वाटतं. सरस्वती देवी मयूरवाहिनी आहे. तिच्या मोरपिसात पुष्कळ रंग एकमेकात जाऊन छान मनोवेधक रंग झाले आहेत. तसेच तुमच्या लिखाणात रंग आहेत. व्यक्तिचित्रण इतके सुरेख आहे की ज्यांना पाहिलं त्या व्यक्ती अगदी परत परत डोळ्यासमोर येतात आणि ज्यांना पाहिलं नाही त्याही डोळ्यात साठतात. दुसरं म्हणजे तुम्हाला आलेली पत्र आणि जी तुम्ही दुसऱ्यांना त्या त्या समयाला उचित अशी पत्र पाठवलेली आहेत. पत्र स्वतःजवळ नीट ठेवून, ते सुद्धा खूप आवश्यक असतं, नीट ठेवून त्याचं एक सुंदर पुस्तक झालं आहे. त्यातून बरंच काही समजून जातं. तुम्ही जर पत्र कशी लिहावी याचा क्लास काढलात तर बरं होईल. बरेच जण येतील. खूप जणांना पत्र लिहावीशी वाटतात, शब्द आठवतात, पण ते कसे कुठे वापरावे हे कळत नाही. फोनवर बोलूनही बऱ्याच गोष्टी बोलायला येतात, पण पत्र हे कायमस्वरूपी राहते. म्हणून पत्र लिहिण्याचं प्रयोजन. बडबड गीतं म्हणजे लहान मुलांची गाणी जे आजोबा आजी झाले आहेत आणि आता होणार आहेत,
त्या नातवंडांची बडबड गीतं सर्वांना आवडणारच, यात काही शंका नाही. काव्य, आजच्या कार्यक्रमात काव्य हा विषय नाही आहे, पण मला थोडी काव्याची आवड आहे. मी त्यांच्या कवितांचं पुस्तक वाचलं आहे. खूप कविता मनात खोलवर जाऊन बसलेल्या आहेत. त्यातलीच एक माहेर ही कविता सर्व स्त्रियांना आवडणारच. आपले बालपण कुठेतरी थोडे डोळ्यासमोर येतेच, पण पुरुष वर्गालासुद्धा आपल्या वहिनी मुली माहेरी येतात तेव्हा त्यांचं बालपण आठवतच असणार. म्हणून ही कविता आवडेल सगळ्यांना. जे तुला स्मरले अचानक हे पुरस्कारप्राप्त असा तुमचा हा जो काव्यसंग्रह आहे, त्यामुळे काव्याचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवलं नाही. तुम्ही त्याच्यानंतर कथा लिहाव्या, म्हणजे हिऱ्याला जसे पैलू पाडले की तो चमकतो आणि जितके जास्त पैलू तितका जास्त चमकतो. त्या लिखाणात हा एक आणखीन नवीन पैलू पाडावा की ज्यायोगे कथा वाचणाऱ्याचे मन आकर्षून जाईल. रेडिओवरही तुमचे कार्यक्रम होतात, ते खूप जणांना आवडतात. म्हणून परत परत कार्यक्रम सादर करण्यासाठी तुम्हाला आकाशवाणी केंद्रावर बोलवतात. तुमच्या घरी तर सर्व आनंद आहेच. मुलं, सुना, नातवंड, बहीण, भाऊ यांची काळजी नाही. शांतपणे लिखाण करता येते. तुमच्या आई वडील ज्यांना तुम्ही काका म्हणत होतात, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या काका महाराज पुराणिक यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. तुमच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, शब्दांचे खूप मोठे भांडार आहे, सुविचारांची छान दिशा आहे. शब्द फुले कल्पनेचा धागा घेऊन तुम्ही ती छान गुंफली आहेत. तुम्ही प्रकाशनाच्या आधी मला काही पुस्तकं दिली होती, माझा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून दिली होती. मी कोणी साहित्यिक नाही किंवा समीक्षक नाही. वाचनाची थोडी बहुत आवड आहे, इतकंच. मी आजच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. वय वर्ष 92 चालू आहे. प्रत्यक्षात येणं नाही म्हणून पत्ररूपाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. हेमाची आई, नातवंडांची आजी, पतवंडांची पणजी, मालिनीबाई पेठे. आणि आता 2 माझे शब्द. आनंदराव यांस, तुमच्या अंतरीची शब्द फुलं दुसऱ्यांना सुगंध देऊन आनंदित करतात. कोणाच्याही छोट्या मोठ्या विशेष गोष्टींची दखल तुम्ही घेता, त्यांचं कौतुक करता. कला, साहित्य, उद्योग, क्रिएटिव्हिटी याबरोबरच दुःखही, या सर्वच गोष्टींकडे तुम्ही बारकाईनं लक्ष देता. ही गोष्ट कोणालाही खूप सुखावून जाते. या विशेष गोष्टींची उत्तम जाण आणि समोरच्याचे तत्परतेने कौतुक करणं याचा सुरेख संगम हेच या पुस्तकाचे अमोल असे फलित आहे. आपले सांज सावल्या हे पुस्तकही मनाच्या गाभ्यातून आलेल्या भावनांची चित्र आहेत. विश यू ऑल द बेस्ट. आणि एक आणखी घरची म्हणून फक्त त्यांच्याविषयी सांगते की आनंदराव हे एक असं व्यक्तिमत्व आहे की कोणतंही नातं, मग ते भाऊ, वडील, नवरा, मित्र, आजोबा, मामा, काका, सर, मालक आणि अशी कितीतरी नाती त्यांनी जपली आहेत. तर नाती कशी जपावीत हे त्यांच्याकडून शिकावं. विकास काकांना बाबांबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. मी त्यांना स्टेजवर बोलवते. सुद्धा नाही, मी 2 मिनटं मागितली आहेत आणि 2 मिनटं घेणार आहे. खरं म्हणजे मी एक लग्न अटेंड करत होतो, त्यामुळे मी या लिस्टमध्ये नाही, पण लहान भाऊ म्हणून हक्काने 2 मिनटं मागितली आहेत. 2च मिनटं. तुम्ही सगळे आनंदराव सांडून ऐकू येते ना? तुम्ही सगळे आनंदराव सांडूना ओळखत असाल. आनंद सांडूना ओळखणारी पण बरीच लोकं आहेत, पण घरातले आनंद सांडू ओळखणारी जी 3-4 माणसं आहेत, त्यातल्या माझ्या 2 बहिणींची लग्न झालेली होती आणि लहान बहीण माझी आत्ता अमेरिकेला. त्यामुळे मी एकच आहे जो दादाला आनंद सांडू, साधारण कॉलेज वगैरे त्या लेवलचा. तेवढी 2 मिनटं सांगतो. दादाला पहिली नोकरी लागली होती इमर्कमध्ये, वरळीला. बसनी जायचं. संध्याकाळी बसचं तिकीट, बसच्या तिकिटाच्या मागे कविता. दादाला बरेच जण विसरबोळे म्हणतात, मी हल्ली विसरबोळे असं म्हणतात, पण त्याला कारणं असतात. काहीतरी दुसरं डोक्यात चालू असतं. हळूहळू एकाची 2 तिकीटं व्हायला लागली. म्हटलं दादा काय झालं? दादा म्हणलं जाताना पण सुचते, येताना पण सुचते.
नंतर 2ची 4 तिकीटं झाली, कारण दादा सायनला जाऊन बस बदलायला लागला. असं करून 4 कविता. आणि ही सत्य गोष्ट आहे. त्या कविता कुठे आहेत मला माहिती नाही, याच्यात काय माहिती नाही आहे. इतक्या कविता व्हायला लागल्या. आणि मग विसरभोळेपणा नव्हे, त्या कविताच्या धुंदीत काय काय होतं, तर दादा सांडूवाडी बस स्टॉपला न उतरता चेंबूर स्टेशनला जायला लागला. असं करता करता, आणि त्यावेळेला ठराविक वेळेला नाही आला की वाट बघायची. मग आई आणि मी बाहेर बसून वाट बघायचो, दादा इकडून यायच्याऐवजी इकडून, नाही चुकून स्टेशनला गेलो म्हणून. असं करता करता एकदा बरेच वेळ आला नाही, तासाभराने फोन आला, मी पार्ल्याला पोचलोय. तेव्हा तो चुकून गेला होता असं वाटलं, पण तेच डेस्टिनेशन होतं. आजचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे म्हणून मला फक्त माझं प्रेझेन्स नोंद करायचा होता म्हणून 2 मिनटं घेतली. आता 1 मिनिट फक्त घेतो. धनंजयने मगाशी उल्लेख केला, ते रेकॉर्डिंग होते म्हणून करेक्शन करायचं. धनंजयने मगाशी 2 ओळी सांगितल्या. मी बसलो होतो कॉटवर, तिकडून आली मोटार. त्या माझ्या आहेत. कशा ते पण सांगतो, कारण दररोज ही दादाची तिकीटं गोळा करून हे करून मला काय कळेना. म्हणजे दादाला म्हटलं हे काय कुठे सुचतात, तर दादा म्हटलं काही नाही, बसमध्ये बसलेलं असतं असं इकडे तिकडे, ही अंतरीची वगैरे ठीक आहे, पण अंतरात काय घातलंय त्याच्यातनं सुचलेली असतील, इकडे तिकडे असे सगळीकडे असतात. मला अजूनही दादा आदर्श, तेव्हाही आदर्श होता. मी आपला बाहेर बसून राहायचो गॅलरीत, मस्तपैकी हिरवी झाडं वगैरे दिसतात इकडे, तरी मला काही सुचायचं नाही काय करायचं काय. मग एकदा बसलो होतो, तिकडून आली, लगेच लिहिलं मी बसलो होतो कॉटवर, तिकडून आली मोटार. साधारणपणे कोणाचे आदर्श ठेवून असे वागा सांगता, पण त्याचबरोबर असे वागू नका, कारण असं वागू नये ह्याच्यातनं पण मी शिकतो. मला कळलं नंतर की इकडून आली मोटार, ती मोटार निघून गेली, मला पुढचं काही सुचलं नाही, त्यामुळे मी कविता करायचं बंद केलं. मला 2 मिनटं दिल्याबद्दल धन्यवाद, आणि दादाचं अभिनंदन, वहिनींचं पण अभिनंदन. धन्यवाद. आता मी आईंना स्टेजवर बोलवते. त्या सांज सावल्याबद्दल माहिती देतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मी आता जे काही बोलणार आहे त्यातल्या खूपशा गोष्टी धनंजयनी सांगून झालेल्या आहेत. माणसाच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे टप्पे असतात. यांचा 50शीचा वाढदिवस यांच्या बहीण भावंडांनी साजरा केला. 60चा वाढदिवस मात्र बहीण भाऊ, मुले व सुना यांनी आम्हा दोघांना अंधारात ठेवून साजरा केला. मात्र यांचा 70 वर्षाचा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याच 3 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा करून त्यांना ही अनोखी भेट द्यायचे आम्ही ठरवले. मी एक वाचकप्रेमी, अर्थात कथा कादंबऱ्या इतपतच. लग्नानंतर ह्यांच्या कविता, ललित लेख, पत्रे, सूत्रसंचालन, रेडिओवरची भाषणे वाचू लागले. नुसतेच वाचू लागले नाही तर त्याच्यावर रिमार्कही देऊ लागले. जमलाय, जरा हे पटत नाही आहे, ह्याची सुरुवात छान झाली आहे पण शेवट चांगला नाही झाला आहे, वगैरे वगैरे. परंतु तरीसुद्धा ह्यांच्या लेखनाची पहिली श्रोता मात्र मीच असते. आता सांज सावले या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे. नात्यातल्या आसपासच्या वडील मंडळींच्या, विशेषतः गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी वेळोवेळी आपल्या बोलण्यात येत असतात. तेव्हा ह्यांच्या मनात आले, या आठवणी शब्दरूप केल्या तर संबंधितांना, विशेषतः पुढच्या पिढीला निदान कळेल तरी ही माणसे कशी होती. या कल्पनेतून यांनी आई, बहीण, मामा, मामी, सासरे म्हणजे माझे वडील यांच्याबद्दल वेळोवेळी लिखाण केले. कच्च्या लिखाणाचे पहिले वाचन झाल्यावर मला वाटले की ह्यांनी सगळ्यांवर लिहिलं आहे, पण आपल्या वडिलांवर का नाही लिहिले. एक होते की वडील गेले तेव्हा ते 13-14 वर्षाचेच होते, परंतु सासूबाईंच्या बोलण्यातून खूपशा आठवणी आणि प्रसंग माहिती होते. पुढच्या 2-3 दिवसातच यांनी वडिलांनी लिहिलेले पत्रे, चिठ्ठ्या वगैरे जमवून एक टाकी म्हणता येईल असा छान लेख लिहिला. खऱ्या अर्थाने ही शब्दरूप आदरांजलीच आहे. सांज सावल हे आता नाव कसं सुचलं ते यांच्याच शब्दात सांगायचं तर, सूर्यास्त पाहत असताना सावल्या हळूहळू पूर्वेकडे सरकतात, हळूहळू आपल्याला भिडतात, अंग व्यापून टाकतात आणि पुढे निघून जातात. आठवणी अशाच असतात. तिन्ही सांजेच्या सावल्यासारखी माणसे जातात, पण आठवणी उरतात त्या याच सांजवल्या. आता मी राजू हर्डीकरला स्टेजवर बोलवते.
सांज सावल्यात असलेल्या पद्मा मामींचा मुलगा म्हणजे राजू हर्डीकर. हौशी, सगळ्यांना मदत करणारा, पदवीनंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सुरुवात केली. स्वतःच्या मेहनतीवर आणि हुशारीवर पार्क डेव्हिस कंपनीत रिजनल मॅनेजर झाला. सध्या तो स्वतंत्रपणे डिस्ट्रीब्युटर पॉईंट या व्यवसायात आहे. राजन हर्डीकर. आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार. मी राजन चिंतामण हर्डीकर, समस्त हर्डीकर परिवार मलकापूर यांच्या वतीने बोलण्यास उभा आहे. खरं तर हर्डीकर उत्स्फूर्तपणे बोलतात, पण इथे हे वाचून दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. आज प्रकाशित होत असलेल्या सांज सावल्या या व्यक्तिचित्रण रूपी पुस्तकात माझी सर्वात मोठी आत्या, सर्वात मोठे काका व माझी आई यांचे यथार्थ चित्रण केलेले आहे. आम्ही सर्व हर्डीकर मूळ मलकापूरचे. 7 भाऊ आणि 3 बहिणी अशा या 10 भावंडांच्या नामत्या गोकुळातले आम्ही. आम्ही असे भाग्यवान की आम्हाला कोणत्याही नात्याची कधी कमतरता जाणवलीच नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांज सावल्या मधील एक व्यक्ती, माझे मोठे काका कैलासवासी गजानन रामचंद्र हर्डीकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्श सोहळ्यास साधारण 170 ते 175 माणसे जमली होती 2 दिवसासाठी, आणि याच्यामध्ये सर्व प्रकारची नाती होती. थोडक्यात मला काय म्हणायचंय, आजोबा, आजी, काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी, दादा, ताई, वहिनी, मुलगा, मुलगी, सून, नातू, पणतू यासारखी सख्खे आणि चुलत यासारखी सर्व नाती याच्यामध्ये जमलेली होती. अशा या कुटुंबात जन्मलेली माझी मोठी आत्या म्हणजेच अक्कात्या. अक्कात्या म्हणजे श्रद्धाळू, कष्टाळू, तरीही करारी, कर्तबगार, शिस्तप्रिय, हजरजबाबी आणि धीरोदात्त व्यक्तिमत्व. आता या प्रत्येक गोष्टी इलेक्ट्रिक आमच्याकडे बोलण्यासाठी भरपूर प्रसंग आहेत, पण टाइम कन्स्ट्रेंट बघून मी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईच्या भाषेत बोलायचे तर अक्कात्या म्हणजे देवतुल्य व्यक्तिमत्व. आम्हा भावंडांना अक्कात्याचा सहवास जरा जास्तच लाभला, कारण लौकिक अर्थाने आपल्या आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर सुट्टीसाठी म्हणा, माहेरपणासाठी म्हणा, अक्कात्या 2-3 महिन्यासाठी मलकापूरला राहायला यायची. त्यामुळे नकळत वर उल्लेख केलेल्या गुणवैशिष्ट्यांचे संस्कार आम्हा भावंडांच्यावर झाले आणि ते आयुष्यात खूप उपयोगी पडते. अक्कात्या नेहमी म्हणत असे, माणसाने टीप कागदासारखे असावे आणि त्यावेळी काय टिपून घ्यायचं याचं पण भान असावे. मला वाटतं हे बोधवाक्य आम्ही आजही पाळतो आणि त्याच्या नेमकेपणाने आम्हाला जगण्याची दिशा या वाक्याने दिलेली आहे. अक्कात्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे माणसाने नेहमी नीटनेटके राहिलं पाहिजे. तिला कधी आम्ही अशी अव्यवस्थितपणे पाहिली नाही. तिचा नीटनेटकेपणा हा सगळ्यांना डोळ्यात नजरेत येण्यासारखा होता. अक्कात्याची रामावर नितांत श्रद्धा. आत्याने सहज ते रामायण लिहून ठेवले होते. मलकापूरला हर्डीकरांचे खाजगी राम मंदिर आहे. मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की आजकालच्या देणग्यांच्या जमान्यात कोणाकडूनही कोणती मदत न घेता फक्त आत्या, काका व आत्तेमामे भावंडे यांनी ठरवून घरच्या घरी 8 महिन्यात राम मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडले. अर्थात प्रभू रामचंद्राची कृपा होती हेच खरे. गावातील नागरिक दर्शनाला किंवा उत्सवाला आल्यानंतर मनापासून वास्तूचे कौतुक करतात. अक्कात्याने वेळोवेळी या कामात मदत केली व तिला नवीन वास्तू पाहण्याची इच्छा होती, पण आम्ही प्रयत्न करूनही वयोमानामुळे तिला येता आलं नाही. ही एक मनात राहणारी कायमची खंत. सांज सावल्यामधील आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे माझे सर्वात मोठे दादा काका, अर्थात कैलासवासी गजानन रामचंद्र हर्डीकर. नोकरीनिमित्त कोयनानगर व पोफळीला राहत असून देखील त्यांची पुण्याच्या बरोबरीने मलकापूरला सतत चक्कर होत असे. आम्हा भावंडांच्यासाठी खाऊच्या बरोबरीने शालोपयोगी वस्तू आणत असत. तसंच मुख्य म्हणजे त्या काळच्या पद्धतीप्रमाणे परत जायला निघताना दादा का प्रत्येकाला 5-2 रुपये हातात देत असत. त्याचं आम्हाला खूप कौतुक होतं आणि दादा काका येण्याची वाट पाहण्यासाठी उमेद असायची. दादा काकांचा सर्वात भावणारा गुण म्हणजे मदतीला तयार. त्या काळी असणाऱ्या ओढाताणीच्या परिस्थितीत देखील त्यांना आपले लहान भाऊ, बहिणी व पुतण्यांसाठी त्यांच्या आवाक्यातील मदत करण्याची तत्परता असे. कोणतेही घर झाले की त्यांना अतोनात आनंद होत असते. मला त्यांचे पुत्ररत्न मिळाले, तसेच मोठा झाल्यावर त्यांच्याशी मित्रासारखं नातं झालं तरीसुद्धा ते दादा होते आणि फक्त भावंडांचाच नाही तर परिवारातील सर्वांना त्यांच्याशी आदरयुक्त वचक भीती होती. आता सांज सावल्यामधील तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई कैलासवासी पद्मजा चिंतामण हर्डीकर.
एकदा आई म्हटले किंवा आई शब्द उच्चारल्यानंतर बाकी काही बोलावंच लागत नाही. जसं आनंददादा अक्का त्याच्यासाठी किंवा मामीच्यासाठी लिहिलेलं जे आहे ते लिखाण पाहिल्यानंतर आपल्याला पुस्तकात लक्षात येईल. तरीसुद्धा मला मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की आम्हा भावंडांना कुटुंबातील सर्वांकडून जे अत्यंत मौलिक प्रेम मिळते त्याचा पाया फक्त माझी आई आणि आईच होती. आईच्या विषयी आनंददादांनी लिहिलेल्याप्रमाणे तिच्या पश्चात नेहमी वाटते की ती माणसांची भुकेली, माणसात राहणारी आणि माणूसपणा जपणारी होती. म्हणूनच सर्व नातलगांनी तिच्या असाध्य आजारपणात सर्वतोपरी पाठराखण केली आणि त्याचा उल्लेख करावासा वाटतो. आज ही तिन्ही माणसे हयात नाहीत, परंतु आनंददादाने सिद्धहस्त लेखणीने सांसवल्यामधून जिवंत करण्याचा प्रयत्न केलाय व खरोखरच पुस्तक वाचल्यावर न पाहता देखील बऱ्याच जणांना यातील व्यक्ती डोळ्यासमोर येतील याची मला खात्री आहे. आता थोडेफार लेखकाविषयी, ज्याची आता 70 सुद्धा होतीये. दार्वेकरांच्या कठारमध्ये कविराजांनी सदाशिवला सांगताना विद्या आणि कला यातील फरक सांगताना एक खंत व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या बाहेरून शिकावी लागते तर कला आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरेसे असते, मात्र कलेसाठी मस्तक आणि हृदय या दोन्हींची गरज असते. विद्या देता येते सुपारीसारखी, मात्र उचलावी लागते तपकिरीसारखी. विद्या ही तालासारखी शिकता येते आणि शिकवता येते, पण कला ही लईसारखी असते आणि ती अंगात असावीच लागते. जन्माला येताना ती घेऊन यावी लागते. विद्या जगाचं कोडं सोडवते तर कला जगाचं कोडं घडवते. आनंददादाला अशी खंत करावी लागतच नाही, कारण त्याच्या व्यक्तिमत्वात विद्या आणि कला यांचा यथोचित मिलाप झालेला आहे. तर सांगण्याची पार्श्वभूमी अशी की शालेय शिक्षणात हुशार, सीएची अवघड पदवी व व्यवसाय, कारखानदार